नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? व्यवस्थित ना? आपण आजपासून नेक्स्ट जो चॅप्टर आहे, तो आपण सिम्युलेटिव्हवर बोलणार आहे. तर सिम्युलेटिव्हमध्ये 10चा फर्स्ट चॅप्टर जॉमेट्रीचा. तर त्यामध्ये नेमकं काय केलं पाहिजे? आजची हेडिंगच आहे पहा, की जॉमेट्री एरिया रिलेटेड टू ट्रायंगल. अरे, कन्फ्युजन होऊ शकतं. आम्ही चॅप्टर पाहिला एरिया रिलेटेड टू सर्कल पण पाहिला. सरफेस एरिया व्हॉल्यूम तसं वाटू शकतं, पण हा नवीन वर्ड कुठून आणला? आपण वर्ड आपल्या मनाने घेतला. हा वर्ड कुठला आहे? आपल्या पुस्तकातला आहे. आहे की नाही? कशा पद्धतीने लिहायचं मग? काय करायचं नेमकं? पहिल्यांदा व्यवस्थित स्टोरी वाईज स्टोरी कळली पाहिजे. जॉमेट्री म्हणजे स्टोरी. कुणाची रे बाबा? काय कळलं पाहिजे? स्टोरी कळली पाहिजे. स्टोरी. गोष्ट कळली पाहिजे बाबा. आहे की नाही? स्टोरी जर कळली की सगळं जॉमेट्री आपल्याला समजणार आहे. आता वन बाय वन आपण स्टोरीज पाहू. आज फक्त बेसिक पाहायचं आहे. तू फक्त लक्ष दे. आपण तुला माझी इच्छाच नाही, तर तुझ्या डोक्यात जॉमेट्री बसलं पाहिजे. कुठं बसलं पाहिजे जॉमेट्री? हृदयात. कारण की डोक्यात बसलेली गोष्ट विसरते, हृदयात बसलेली गोष्ट विसरत नाही. फक्त असं ॲरो नको मारू दादा. आहे की नाही? नाहीतर इकडून गेलं आणि तिकडं पसरलं असं व्हायला पाहिजे होईल. त्याच्यामुळं काय कर, लक्ष दे स्टोरीवर फोकस कर. काय स्टोरी सांगतो मी? आहे की नाही? आपली ओन स्टोरी आहे. समजली तर ठीक आहे. लाईक कर, शेअर कर, सबस्क्राईब कर. आहे की नाही? तुमच्या कृपेने आपले जवळपास 100 पार झालेले आहेत. तर आपण काही काळाच्या नंतर आपण त्याच्यावर 1 झिरो पण ॲड करूयात तुमच्या मदतीने. आहे की नाही? तुम्ही आहात देव. कारण की तुम्ही शेअर करणार. तुम्हाला जर समजलं, तर सगळ्या गोष्टी तुम्ही बरोबर शेअर करत जाता. नाहीतर फक्त मी गोडच बोलत राहिलो आणि तुम्हाला समजत नाही, तर शेअर करणारच नाही तुम्ही. सिंपल वे आहे. त्याच्यामुळं स्टोरीवर फोकस करायची. जॉमेट्री म्हटलं स्टोरी. कोण सांगणार? सुनील जाधव. आपल्यावर विश्वास टाकायचा आणि 100% आपण तुमचं जॉमेट्री मधले सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, ते स्टोरीच्या माध्यमातून आपण क्लिअर करू. ती फर्स्ट स्टोरी कोणती सर? आहे की नाही? आता फर्स्ट स्टोरी आहे, की समजा मी तुमच्या समोर थांबलोय. ओके. सगळ्यांचं कॉन्सन्ट्रेशन इकडे असलं पाहिजे. समजा तुमच्या समोर मी असं थांबलेलो आहे किंवा आपण एक्झाम्पल घेऊ, की काय रे बाबा, पहिल्यांदा आपण हाईट नेमकं काय असतं ते चेक करू. आहे की नाही? हाईट. आता लक्ष द्या, यामध्ये बेटा, यामध्ये समजा अशी एक जमीन आहे तुझी. कळलं का? आणि या ठिकाणी मधोमध एक बांध आहे आणि बांधावर असा एक झाड आहे. काय आहे? झाड आहे. ट्री आहे. आहे की नाही? झाडावर पण तू बसला? नाही. कोणता तरी एक पक्षी बसला असेल, काहीतरी असतं. आहे की नाही? अजून तरी एक्स. काय अजून करायचं? एक्स बसला. आहे की नाही? म्हणजे पक्षी आहे बुवा. बर्ड आहे. आहे की नाही? इथे एक पर्सन बसला इथं. आहे की नाही? इथे एक पर्सन बसला आणि ह्या ठिकाणी एक पर्सन बसला. आहे की नाही? तू म्हणशील सर असे काही चित्र काढले? असं अजून कर ना तू. आहे की नाही? जर तू समजा ह्या टोकापासून एक पक्षी काहीतरी बसलाय, एक बर्ड बसलाय, ह्याला असं कनेक्ट करायचं इमॅजिनरी लाईनने. टिक 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 टिक. कट केलं का? आहे की नाही? कसं वाटतंय? भारी. वाह, 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 वाह! टिक 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 टिक. हा याच्याकडे पाहतोय, हा याच्याकडे पाहतोय. पण लक्ष द्या सरफेसवर मस्तपैकी किती अँगल आहे? 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. किती आहे? 90 डिग्री. आहे की नाही रे? कसं भारी वाटतंय? वाटतंय की नाही? चल. आहे की नाही? आता हा झाला तुमचा टॉप पोझिशन म्हणजे पी, हा झाला क्यू. हा कोणता ट्रायंगल तयार झाला रे? राईट अँगल ट्रायंगल. कोणता ट्रायंगल झाला? राईट अँगल ट्रायंगल. इथं तर गंमत आहे. थांब थोडं. घाई नको. अति घाई कुठं जाशील? आहे की नाही? लक्ष दे इकडं. खूप भारी आहे. स्टोरी. आहे की नाही? या पॉइंटला आपण A घेऊ, या पॉइंटला B घेऊ. ट्रायंगल मिळाला. म्हणजे फोकस कर या पॉइंटला. अँगल. कोणता अँगल आहे रे बाबा? कोणता अँगल आहे? राईट अँगल आहे. कोणता आहे? राईट अँगल आहे. रब करून टाकतो हातांनीच. तुमच्यासाठी काय पण बाबा, राईट अँगल म्हणजे ह्याच्यावरून आम्ही शिकलो की इथला मेजरमेंट जो आहे बाबा 90 डिग्री पाहिजे. आहे की नाही? परंतु काय विषय झाला? काय विषय झाला रे? काय विषय झाला? या ठिकाणी या ठिकाणी
काही कारणास्तव जो ट्री आहे तो वाकडा झाला. काय झाला? वाकडा झाला. आता मला सांग, या ठिकाणी हा जर ट्री इथं होता बाबा सुरुवातीला, इथं होता, असा होता आणि वाकडा झाला रे. कुणाच्या रानात गेला तो झाड? कुणाच्या रानात गेला? इकडं दुसऱ्याच्या रानात गेला. आहे की नाही? इकडं 90 होता, 90त ॲड केलं. डिग्रीमध्ये दादा 90 डिग्रीमध्ये ॲड केलं. 90त नाही. हे पी, हे क्यू. ॲक्चुअली आता झाडाची हाईट इथपर्यंत झाली. हे आपण रब करू, रब करू, रब करू. लक्ष द्या. हा ट्रायंगल कोणता झाला? कोणता झाला? थांब थोडंसं तू. थांब थोडं. वेट, 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 वेट. तर इकडचा अँगल पाहिला ना पिल्लू, तर तो होईल ॲप्टूस अँगल. कोणता होईल? ॲप्टूस अँगल. आणि इकडचा जर अँगल पाहिला रे, कोणता होईल? ॲक्यूट अँगल. कोणता अँगल होईल? ॲक्यूट. किती भारी आहे, किती भारी आहे, किती भारी आहे. लक्ष दे. आहे की नाही? आता पाय हा पी पॉइंट इकडे असणारा इकडे गेला, हा क्यू आहे, हा ए आहे, हा बी आहे. तुझा प्रश्न असो सर, हाईट कुठे गेली? हाईट कशी काढायची? ही जमीन आहे, झाडाचा टोक इथे, टोकावरनं काय करायची? एक सरळ दोरी सोड, है की नाही? सरळ दोरी सोडायची मस्त पैकी, है की नाही? टिक 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 टिक. आला का 90 डिग्री? काय दिसलं तुला? काय दिसलं रे बाबा? काय दिसलं? काय दिसलं या ठिकाणी? लक्ष दे. अॅक्यूट अँगल ट्रायंगल्स मध्ये, अॅक्यूट अँगल ट्रायंगल्स मध्ये त्याची हाईट जी रे, त्याची हाईट जी आहे, त्याची हाईट कुठं रे? कुठं भेटली? आतमध्ये. आतमध्ये मिळते बेटा. कुठं भेटते रे? आतमध्ये मिळते. कळलं का तुला? मला तेच तर सांगायचंय. ॲप्टूस अँगल ट्रायंगल, ॲप्टूस अँगल ट्रायंगल. त्याची हाईट बेटा मराठी लिहितो. वी आर द मराठीयन. है की नाही? आहे की नाही? महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राचा. आहे की नाही? लक्ष दे. त्याची हाईट कुठे भेटते रे बाबा? बाहेर भेटते. कुठे भेटते? बाहेर मिळते म्हणे. बाहेर मिळते. म्हणजे तुला कळलं असेल. आता मी हे रब करतो. राईट अँगल ट्रायंगलची एक्झॅक्टली 90 डिग्री आहे. एक्झॅक्टली 90 डिग्री आहे. त्याच्यामुळे हाईट जे आहे ते दोघांसाठी कॉमन आहे, कॉमन आहे. पण इथं पहा, इथं पहा. जर तो ॲक्यूट अँगल ट्रायंगल झाला की ट्रायंगलच्या आतमध्ये हाईट भेटते. कुठे भेटते बेटा? ट्रायंगलच्या आतमध्ये. आणि ॲप्टूस अँगल जर असेल, ॲप्टूस अँगल जर असेल, एवढा जर अँगल जर पाहिला तू, आता मी थोडंसं त्याला काय करतोय बेटा? रब करून टाकतो. लक्ष दे. आता सेपरेट ट्रायंगल काढून दाखवतो तुला मी. कसं रे? कसं बेटा? लक्ष दे. मस्तपैकी रे. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन आलं की मला दे. मॅथ्सचं टेन्शन बाकीच नको सांगू. कळलं? कोणता ट्रायंगल झाला? 90 पेक्षा जास्त, 90 पेक्षा जास्त. ॲप्टूस, ॲप्टूस अँगल ट्रायंगल, ॲप्टूस अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर मला सांग, या ठिकाणी त्यालाच आपण स्प्लिट करू. कोणता ट्रायंगल तयार झाला? कोणता रे बाबा? पी क्यू बी. कोणता? ॲक्यूट झाला. कोणता झाला? ॲक्यूट अँगल झाला. कोणता झाला? ॲक्यूट अँगल ट्रायंगल झाला. आता लक्ष दे. याची हाईट कुठे भेटली रे? याची हाईट कुठे भेटते? थांब थोडंसं याला रब करू आपण. थोडंसं हाईट बाहेर जाते. याची हाईट कुठे झाली? टिक 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 टिक. टिक 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 टिक. इथं मिळाली हाईट याची. कुठे मिळाली हाईट? या ठिकाणी मिळाली. की पॉइंटला समजा. क्लिअर झालं? क्लिअर झालं? म्हणजे या ठिकाणी जर मला एरिया काढायचा असेल याचा, एरिया इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला मिळतो. आता मला सांग 1/2 ते आपण पुढे पाहू कशा पद्धतीने हाईट कुठे भेटते एवढं लक्षात आलं पाहिजे. याची हाईट कुठं बाहेर भेटली आणि या ठिकाणी याची जी हाईट आहे, दुसरा ट्रायंगल जो आहे, दुसरा जो ट्रायंगल आहे ॲप्टूस अँगल कोणता? ए क्यू बी. या ठिकाणी हा ॲक्यूट अँगल आहे. ॲक्यूट अँगल ट्रायंगल आहे आणि याची हाईट कुठे भेटते बेटा? आपण लिहून दिलंय आतमध्ये. कुठं? आतमध्ये. याला एक असणाऱ्या ट्रायंगलला आपण 2 मध्ये तोडलं. कळलं? या पॉइंटला तुम्ही असं पी म्हणा.
या ट्रायंगलला आपण पी म्हणा. हे जर एकमेकांना जोडलं की असे दिसेल. हे जर एकमेकांना जोडलं की असे दिसेल. इथपर्यंत क्लिअर झालं? इथपर्यंत क्लिअर झालं? इथपर्यंत आता बेटा आपण एरिया प्रत्येक ट्रायंगल्समध्ये काढायचा कसा, कॅल्क्युलेट कसा करायचा ते चेक करायचं. लक्ष द्या आता. समजा या ठिकाणी आपण 90 डिग्री दिले, या ठिकाणी आपण 90 डिग्री दिले. लक्ष दे स्टोरी आता. या ठिकाणी 90 डिग्री आपण याच्यापासून सुरुवात करू, ॲक्यूट अँगल पासून. ॲक्यूट अँगल ट्रायंगल, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. आता लक्ष दे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल्स मध्ये तीनही अँगल्स ॲक्यूट असले पाहिजे, 90 पेक्षा कमी असले पाहिजे. किती असले पाहिजे? 90 डिग्री पेक्षा हा कमी, हा कमी आणि हा कमी. क्लिअर? याला आपण नाव दिलं ए, याला नाव दिलं बी, याला नाव दिलं सी. क्लिअर का रे बाबा? आता मी सांगतो तेच लक्षात ठेव. बेस म्हणजे बेटा आपण पकडूयात बीबी, बायको कुणाची, नंतर सांगतो बुवा, आहे की नाही. आणि एच म्हणजे हाईट, हाईटला आपण पकडू हॅजबंड. काय पकडू? हॅजबंड. काय पकडायचं? हॅजबंड पकडायचं. हॅजबंड पकडायचं. कळलं? आताच मी तसंच कॉलिंग करणार आहे. लक्ष द्या ना, मस्त पैकी. चला हाईट काढायची आपल्याला. बीसी वर टिपटुक 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 असं काढली, त्याला आपण पी म्हटलं. काय म्हटलं? पी. हाईट कशी काढायची? हा बेस उरलेला कोपऱ्यावर जाऊन बसायचं आणि तिथून दोरी सरळ सोडायची अशी. कळलं? आता इकडं थांबलाय समजा तू, अशी सांग, अशी दोरी फेक. एक दोरी अशी सरळ चल 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 या ठिकाणी, आणि ह्या ठिकाणी तुमचा आर. 3 हाईट झाल्या आर. आता एक सिम्पली काय करायचं, सिम्पली काय करायचं, लक्ष द्या आता. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू 1/2 इंटू बेस इंटू हाईट. हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आहे की नाही रे? मग मला सांग, 1/2 ला 1/2 बेस तिन्ही पैकी घ्यायचं. बेस किती आहे? साईड 3 आहेत, साईडलाच आपण बेस पकडू, साईडला बेस पकडू. ज्याची बीबी अवेलेबल आहे त्याचाच हसबंड घ्यायचा. हसबंड बदलला, भांडण. वाईफ बदलली, भांडण. बदलायचं नाही, त्यालाच घ्यायचं बाबा. आता गोंधळ करून ठेवशील. समजा मी ए बी ही साईड घेतली, म्हणजे बेस घेतला, बेस बेस म्हणजे बीबी घेतली बुवा, ए बी घेतली, ए बी, आणि त्याचा हसबंड त्याच्यावरचाच घ्यायचा, त्याच्यावरचाच घ्यायचा. ए बी काय झालं? ए बी काय झालं? बेस झालं. त्याच्यावरची हेड काय? सी आर. हा झाला तुमचा एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. क्लिअर? डाऊट? नो. त्याच्यानंतर परत दुसरा एरिया काढू. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी तोच ट्रायंगल आहे, ट्रायंगल बदललेला नाही, ट्रायंगल बदललेला नाही. 1/2 बेस इंटू हाईट. मला सांग, आता मी ए बी घेतलं होतं बेस, आता मी बी सी घेतो. बी सी बेस म्हणजे बीबी बाबा. BC चा हसबंड किती आहे रे? त्याच्यावरचा घ्यायचा. कोण आहे? AP आहे. कोण आहे? AP. पुढं पुढं एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. मला सांगा 1/2 इंटू, मला सांगा AB झालं, BC झालं, AC घेऊयात. काय घेऊयात रे? AC इंटू हाईट जे आहे, हाईट जे आहे किती? BQ. मग मला सांगा, या ठिकाणी एबीसीचाच एरिया आहे, या ठिकाणी एबीसीचाच एरिया आहे, या ठिकाणी एबीसीचाच एरिया आहे. एरिया बदलला का? ट्रायंगल बदललेला नाही. ट्रायंगल बदलला का? यावरनं प्रूफ झालं. काय प्रूफ झालं? यावरनं प्रूफ झालं, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज इक्वल टू काय रे? पहिला बेस कोणता? ए बी इंटू सी आर इज इक्वल टू, इथे किती आहे? 1/2 इंटू बी सी इंटू ए पी इज इक्वल टू 1/2 इंटू ए सी इंटू बी क्यू.
तिघांचं उत्तर आपण लिहिलं. याचं आन्सर जर 30 आलं, तर याचं आन्सर पण 30 आलं पाहिजे, याचं पण आन्सर 30 आलं पाहिजे. उद्या चालून जर समजा एक बेस, दोन बेस हाईट बीबी हॅज वन, बीबी हॅज वन. जर समजा रेफरन्स टू असं दिलेलं असेल, एक बेस दिलंय, एक हाईट दिलंय, एक बेस दिलं हाईट काढायची असेल, तर बाकी काहीच नाही करायचं. काय करायचं इथून? ए बी इंटू सी आर, जेवढं मल्टिप्लाय येतं तेवढंच बी सी इंटू ए पी येतं आणि तेवढंच मल्टिप्लाय ए सी इंटू बी क्यू येतं. फक्त तुम्हाला काय सांगितलं, हा रिलेशन कशासाठी? शॉर्ट ट्रिक्स आहे बेटा. हे रिलेशन कशासाठी आहे? जेव्हा तुम्हाला तीन साईड आहेत पहा, ही एक बेस आहे बी वन, ही एक बेस आहे बी टू, ही एक बेस आहे बी थ्री. तीन बेसेस आणि त्यांची हाईट किती? हे एक एच वन आहे, हा एच टू आहे आणि हा एच थ्री आहे. समजा तुम्हाला कधी काय करतात ते बेस देतात, हाईट देतात, बेस देतात आणि हाईट गायब करतात. यांचं रिलेशन फक्त एवढं यूज करायचं. उद्या चाललं हे दोन्ही दिलेत, याच्यातलं एक गायब केलं त्यांनी, तर हे दोन्ही यूज करायचे. रेफरन्स तुमचे त्या पद्धतीने दोन रिलेशन तुम्हाला यूज करायचं आहे. याच्या पुढे क्वेश्चन जाणार नाही. याला म्हणतात एरिया रिलेटेड टू ट्रायंगल्स. म्हणजे बेस जर बदलला की त्याची हाईट बदलायची, बेस बदलला की त्याची रेफरन्स टू हाईट घ्यायची, दुसऱ्याची हाईट घ्यायची नाही. बीबी ज्याची आहे त्याचाच हजबंड घ्यायचा. लक्ष द्या, एबीचा हाईट सी आर आहे, एबीचा हाईट किती आहे? सी आर आहे. म्हणजे एबी साइड सोडून वर्टेक्स कोणता उरला? ट्रायंगलचा एबी गेला म्हणजे सी उरला. सी पासून अशी लांब दोरी फेकायची, सी आर आलं. समजा बीसी आहे, बीसी उरला कोणता वर्टेक्स? ए, ए वरनं लांब दोरी फेकायची, एपी आलं. कळलं का नाही? तसंच सेम ॲज इथून आपण एक रिलेशन शिकलो. हे शॉर्ट ट्रिक्स आहे, एका मार्क्ससाठी वगैरे असू शकते, येऊ शकतं. म्हणून आपण ट्रायंगल्स, ॲक्यूट अँगल ट्रायंगलसाठी काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात हे आपण शिकलेले आहोत. आता आपण शिकूयात आता आपण शिकूयात आता पाहिजे बेटा आपल्याला राईट अँगल ट्रायंगल. काय पाहिजे? राईट अँगल ट्रायंगल पाहिजे. राईट अँगल ट्रायंगल मध्ये किती असलं पाहिजे? त्याच्यात 90 डिग्री असले पाहिजे. काय असले पाहिजे? 90 डिग्री असले पाहिजे. कंटाळा आला पिल्लू? सोनू लक्ष द्यायचं. चलो, आता तुम्हाला सांगितलंय बीबी किती असणार ट्रायंगलला? बीबी म्हणजे बेस. बेस किती असणार? 3. त्यांची हाईट किती? 3. आणि इथं पाय बाबा, दोघांचे नवरेच गायब आहेत. आता ते नवरे कसे शोधतो बाबा? लक्ष दे ना आता. आहे की नाही? एरियाचा फॉर्म्युला अख्ख्या दुनियाला माहिती आहे. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अर्धा झाला बेस इंटू हाईट. चला, आता इंटरेस्टिंग स्टोरी सांगतो. पहिल्यांदा आपल्याला एरिया काढायचा आहे. चल लक्ष द्या आता. पहिला बेस घेऊ आपण. पहिली साईड जर मी ए बी घेतलं बेटा, ए बी, काय घेतलं? ए बी, तर हा झाला त्याचा बेस म्हणजे बी बी. त्याचा हॅजबंड चेक करूयात आपण. काय मिळालं? लक्ष द्या आता, लक्ष दे. त्याचा इथं परपेंडिक्युलर, हे जर बेस असेल तर याचा परपेंडिक्युलर काय? बी सी. झालं का? आता तेच सांगत होतो मी. दुसऱ्यामध्ये, पहिल्यामध्ये अशी पॉसिबिलिटी येऊ शकतो, दुसऱ्यामध्ये काय? लक्ष द्या आता, आहे की नाही? बेस किती असेल? आता ए बीचा वेळ झाला, आता बीसी घेऊ. बीसीच्या वेळेस हाईट 90 डिग्री कुठे आहे? बीसी जर असेल तर त्याला 90 डिग्री कुठे आहे? ए बी. म्हणून मी म्हटलं होतं, जेव्हा ए बी बेस म्हणून काम करेल तेव्हा हॅजबंड म्हणून काम करेल. साईडच आहे ना, नवीन हाईट कुठे आहे? साईडच ही हाईटचं काम करते इथं. मी सांगितलं होतं या दोघांचे हजबंड गायब आहेत, पण ही बिचारी याला हेल्प करते. जेव्हा ही बीबी म्हणून काम करेल तेव्हा ही हजबंड म्हणून काम करेल. जेव्हा ही हजबंड म्हणून काम करेल तेव्हा ही बीबी म्हणून. जेव्हा हे हजबंड म्हणून काम करेल तेव्हा ही बीबी म्हणून. नाही कळालं? हे बेस असेल तर हाईट, ही हाईट असेल तर ती बेस. नाही कळालं? हे बेस असल्यावर ही हाईट आणि हे बेस असल्यावर ही हाईट. कळलं? क्लिअर झालं? काय डाऊट आहे मनामध्ये? हे जर बेस असेल तर ही हाईट आणि ही जर हाईट असेल तर ती बेस. पहिल्या नंबरचा पहिल्यांदा वाच. पहिल्यांदा ही बेस असल्यावर हे काय? हाईट आणि ही बेस असल्यावर ही हाईट. बाकी काही झालं का? नाही. इथं हाईट्स म्हणजे साईडच काम करते. तिसऱ्यामध्ये इंटरेस्टिंग आहे. तिसऱ्यामध्ये लक्ष द्या आता, एसी राहिलं तुझं एसी, पण त्याच्यावर हाईट अवेलेबल नाही. लक्ष द्या आता. टिक 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 काढलं 90 डिग्री. या ठिकाणी आपण घेऊयात पी. चलो, कोणता पॉईंट आला? बीपी आला. काय आला? बीपी आला. म्हणजे या ठिकाणी फक्त अशी एकच साईड आहे
त्याला 90 डिग्री आपल्याला काढावं लागतं, कारण की इथं 290 इथं 2 हाईट दिलेले आहेत. हे बेस असल्यावर हे हाईट आणि हे बेस असल्यावर ही हाईट. कळलं का? पण एकच आपण दाखवलेलं आहे. मग एरिया काढत असताना एरिया ऑफ अ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 इंटू बेस किती आहे AB आणि हाईट किती आहे BC. परत त्याचाच एरिया काढायचा दुसऱ्या कंडिशननुसार 1/2 बेस किती आहे BC आणि हाईट किती आहे AB आणि तिसऱ्यांदा तेच एरिया काढायचा आहे 1/2 बेस किती आहे AC आणि हाईट किती आहे BP. कळलं? म्हणजे ह्या दोघांचा एरिया तर सारखाच आहे, साईड सारख्या तर सारखाच येणार आहे. हा पण सारखा येतो कारण की ट्रायंगलच्या बाहेर गेलेलो नाही. ट्रायंगलच्या बाहेर गेलो का आपण नाही, म्हणून एक रिलेशन इथं आलं. Therefore, area of a triangle ABC is equal to 1/2 AB into BC. AB into BC हे एकच आहे. हे परत लिहायची गरज नाही. इज इक्वल टू 1/2 AC into BP. Therefore, जर हे 1, 2, 3, 4 पैकी जर एक कोणीतरी गायब केलेलं असेल, तर तुम्ही काय करू शकता AB into BC हा 1/2 1/2 कॅन्सल होतं. AC into काय BP हा रिलेशन यूज करा. 4 पैकी 3 दिलेलं असेल, हे आपली झाली शॉर्ट ट्रिक्स. 1, 2, 3 दिले हे काढायचंय. तिघांचं मल्टी व्हॅल्यूज पुट अप करायचं आणि आन्सर काढायचं. हे झालं तुमचं राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात. कशाच्या संदर्भात झालं? राईट अँगल ट्रायंगलच्या संदर्भात झालं. चलो. आता पाहायचं बेटा ऍप्टूस अँगल ट्रायंगल. काय यूज करायचंय? ऍप्टूस अँगल ट्रायंगल याच्यामध्ये मजा येणार आहे. इथं हाईट 1 पण अवेलेबल नाही. आपण ऍक्यूट अँगल ट्रायंगल मध्ये 3 हाईट ड्रॉ केल्या होत्या. राईट अँगल ट्रायंगल मध्ये 1 हाईट, कारण की 2 हाईट ऑलरेडी गिव्हन होत्या. आणि ऍप्टूस मध्ये आपल्याला 3 हाईट काढायची. कशा काढायचे पहा. समजा तुला हे बेस घ्यायचं आहे. इथं ऍप्टूस झाला. ऍप्टूस म्हणजे 90 प्लस बाहेर जाणार हाईट. मी पहिल्यांदाच सांगितलंय. पॉज कर, पाठीमागे जा व्हिडिओमध्ये आणि चेक कर. तिथं थांबायचं आणि अशी दोरी फेकायची अशी सरळ टिक 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 टिक. झालं की नाही? या ठिकाणी पी पॉइंट द्यायचा. कळलं? म्हणजे बेस BC असताना हाईट कोणती असेल? AP असेल. कोणती असेल? AP. आणि जर समजा या ठिकाणी बेस जर समजा AB असेल, तर त्याची हाईट अशी बाहेर जाणार कारण की ऍप्टूस तयार होतो. इथं ते तुम्हाला काय मिळेल रे? हाईट मिळेल. या ठिकाणी आपण Q लिहू. BC ची हाईट AP, AB ची हाईट CQ आणि एक राहिलं AC. AC ची हाईट किती असेल याच्यावर मला काढावं लागेल. एक हाईट आतमध्ये आली. एक हाईट कुठे आली? आतमध्ये. आणि या ठिकाणी R लिहू. आता इंटरेस्टिंग पार्ट काय आहे लक्ष द्या आता. बेस BB हाईट या ठिकाणी पहा पहिल्या कंडिशननुसार मस्तपैकी असं बोलून लटकून टाकू. काय झालं? बेस तुला जर AB घ्यायचं असेल AB, तर त्याची हाईट किती आली? AB ला हाईट किती? AB ची अशी सरळ लाईन करायची आणि वरच्या टोकापासून अशी दोरी जर फेकली तर बाहेर दोरी जाईल, कारण की ऍप्टूस अँगल आहे. 90 प्लस ची दोरी बाहेर जाणार आहे. असा वाकडा झाला तो झाड, आहे की नाही? म्हणजे किती हाईट झाली? CQ. क्लिअर? त्याच्यानंतर दुसरं, चला लक्ष द्या आता. आता मला AB घ्यायचं आहे. 90 प्लस म्हणजे ऍप्टूस आहे. त्याची हाईट बाहेर जाणार. गेली 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 बाहेर गेली की नाही? मग किती हाईट असणार आहे? AP असणार आहे. BC ची हाईट किती? AP असणार आहे. किती असणार आहे? AP. आणि तिसरं तिसरं लक्ष द्या आता. AB झालं, BC झालं, AC. AC ची हाईट आपल्याला मला सांगा AC ला हाईट किती आहे? BR आहे. कोण आहे? BR आहे. आता लक्ष दे. एरिया ऑफ ट्रायंगल ABC इज इक्वल टू 1/2 AB into CQ. आहे की नाही? सेम एरिया तसंच घ्यायचं आपल्याला. किती एरिया घेणार? 1/2 बेस झालं BC, हाईट झालं AP. 1/2 बेस झालं AC, हाईट झालं BR. कळलं का? आता सेम त्याच कंडिशननुसार समजा 1, 2, 3, 4 4 पैकी एक गायब केलं. असं कधीच नाही होणार. याच्यातलं 2 दिलं, याच्यातलं 1 दिलं, याच्यातलं 1 किंवा याच्यातलं 1, याच्यातलं 1 आणि याच्यातलं 1 असं नसतं ते. हे 2च रिलेशन कोणतेतरी तिन्हीपैकी 2 रिलेशन. म्हणजे 1/2 1/2 कॅन्सल होणार. AB into CQ याचा आन्सर जेवढं येतं तेवढंच आन्सर BC into AP चं यायला पाहिजे आणि तेवढंच आन्सर AC into BR. हा 1, 2, 3 चौथं काढायचं तरी हे यूज करायचं म्हणजे यांच्यापैकी
एकातले 2 आणि एकातला 1 गायब असेल. याच्यातले 2 माहीत आहेत आणि याच्यातला 1 गायब आहे. तर हे 2 रिलेशन यूज करायचे. ज्याच्यातले 2 माहीत आहेत ते आणि बाकीचे ज्याच्यात 1 दिलाय तो. तो वाला कनेक्ट करायचा आणि रिलेशन वापरायचे. इथे तुम्हाला लेंथ त्याची मिळते रिमेनिंग जे काही हाईट आणि ब्रेड्थ राहिलेली असेल तर. आता इथे विषय काय झाला? 2 हाईट्स, 2 हाईट्स इनसाइड या आउटसाइड ऑफ अ ट्रायंगल मिळाल्या. आउटसाइड ऑफ ट्रायंगल आणि वन हाईट जे आहे बेटा ते इनसाइड भेटलं. कुठं भेटलं? इनसाइडला भेटलं. क्लिअर झालं इथपर्यंत? म्हणजे आपण शिकत असताना एरिया प्रत्येक ट्रायंगलचा काढायचं कसं हे शिकलो. क्लिअर झालं इथपर्यंत? काही डाऊट आहे? चलो आपण नेक्स्ट पॉइंट पाहूयात. चलो आता पाहूयात आपण की पॅरलल लाईन्स मध्ये जो परपेंडिक्युलर डिस्टन्स राहतो. पॅरलल लाईन्स म्हणजे नथिंग बट कसं सर, एक वॉल आहे आणि त्याला दुसरी वॉल आहे. समजा असा एक टिप ठेवला परपेंडिक्युलरला असा एक टिप ठेवला. याचा डिस्टन्स जर समजा 3 मीटर भरत असेल आणि कुठेही परपेंडिक्युलर ठेवला, समजा या पॉइंटला परपेंडिक्युलर ठेवला, तर ह्या ठिकाणचा सुद्धा परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे ह्या ठिकाणी ए बी आहे आणि ह्या ठिकाणी सी डी आहे. तर त्या कंडिशन मध्ये मला सांगा, याला आपण ए बी लिहू आणि या ठिकाणी आपण सी डी लिहू. मला सांगा जेवढं डिस्टन्स एसीचं असेल तेवढंच डिस्टन्स बीडीचं असेल, किंवा रे बेटा किंवा वेन द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल लाईन्स, कोणता डिस्टन्स? परपेंडिक्युलर डिस्टन्स, परपेंडिक्युलर डिस्टन्स, द परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स इज कॉन्स्टंट. कसा असेल तो? सारखा असेल. कॉन्स्टंट पण म्हणता येईल आणि इक्वल पण म्हणता येईल. इक्वल्स, कळलं? ऍट एव्हरी इन्स्टंट बेटा, इन्स्टंट ऍट एव्हरी डिस्टन्स. क्लिअर झालं का? म्हणजे प्रत्येक पॉइंटला असे घेतला, इथे घेतला, इथे घेतला, इथे घेतला, किती घे, किती घे, किती घे, कुठे जा, ते इंटरसेक्ट होणार नाही. क्लिअर झाला विषय? विषय क्लिअर झाला? आता याच्यामध्ये आपल्याला पाहिजे की पॅरलल लाईन अँड देअर ट्रान्सव्हर्सल, ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. या ठिकाणी आपण थांबूयात. जय हिंद, जय भारत.